नमस्कार, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज तुमच्यासमोर जो केक दिसत आहे 2 टियर 2 फ्लेवरमध्ये 2 kg असा हा केक आणलेला आहे। तर चला याची डिटेल रेसिपी आपण बघूया। मी 2 टीनमध्ये हे 2 केक शिजवून घेतलेले आहे आणि मेन मुख्यतः 2 फ्लेवर आहे। 9 इंचाच्या ट्रेमध्ये टीनमध्ये मी 1.5 किलो पायनॅपल शिजवलेला आहे आणि या 6 इंचाच्या टीनमध्ये मी अर्धा किलो बटरस्कॉच असे 2 फ्लेवर मी यात शिजवून घेतलेले आहे। आणि आता याच्या वरचं थोडं मी लेयर हे काढून ठेवणार आहे, ते आपण होममेड फॉन्डंट यापासून तयार करणार आहोत। तर चला याला आपण मोठ्या केकला अगोदर सर्वप्रथम कट करून घेऊ। सांगितल्याप्रमाणे वरची लेयर काढून आपण हे फॉन्डंटसाठी बाजूला करून ठेवू। त्याला चाकूनी असे 3 काप मारून त्याचे 3 स्लाइस धाग्याने आपण वेगळे करून घेऊ। असे 3 स्लाइस वेगवेगळे केल्यानंतर मी क्रीम फेटून घेतलेला आहे। 2 kg केकला लागणारं क्रीम सर्वत्र एकाने मी फेटून घेतलेला आहे, पण गरमी आणि उष्णता खूप असल्यामुळे मी काय करताय मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यात क्रीम काढून घेत आहे। पूर्ण क्रीम हे मी बाहेर ठेवत नाही, कारण की माझ्या किचनमध्ये AC नसल्यामुळे मी थोडं क्रीम घेऊन हा केक करत आहे। क्रीम घेऊन घेतलं आहे। स्लाइसवरती मी शुगर सिरप सोक केलं, त्यावरती क्रीम टाकलं आणि हे भरपूर असं पायनॅपल गनाश टाकून अशा प्रकारे मी 3 लेयर क्रम्बल कोटिंग करून घेतले आणि ही क्रम्बल कोटिंग केलेला केक मी फ्रीजमध्ये ठेवून घेतला। आता आपण हा दुसरा केक त्यावरची सुद्धा आपण अशी एक लेयर काढून घेऊ, त्याच्यापासून आपण फॉन्डंट तयार करणार आहोत। आणि बघा असे मी 3 स्लाइस काढून घेतले आहे। आता त्याच पद्धतीने प्रोसिजर रिपीट करून शुगर सिरप सोक करायचं, क्रीम टाकायची। आता हा बटरस्कॉच फ्लेवर असल्यामुळे याच्यात क्रश जे आहे बटरस्कॉच क्रश टाकून पूर्ण केक असा आपल्याला क्रम्बल कोटिंग करून घ्यायचा आहे। दोन्ही केक क्रम्बल कोटिंग झाले की 10 ते 15 मिनिटांसाठी आपण हे केक फ्रीजमध्ये ठेवून देऊ। नंतर मी मोठा केक बाहेर काढला आहे 10 मिनिटांनंतर। आता याला आपण फायनल फिनिशिंग देत आहोत, तर याला क्रीम अशी लावून घेत आहे। पण माझ्या कस्टमरची स्पेशल डिमांड आहे की क्रीमचा वापर कमीत कमी करा नेहमीप्रमाणे, तर मी कमीत कमी क्रीममध्ये याला फायनल टच देत आहे आणि याला आपल्याला लॅव्हेंडर कलर करायचा आहे। कमीत कमी क्रीममध्ये फायनल टच देणं हा खूप कठीण असतो। बघा मी किती प्रयत्न करत आहे, कमीत कमी खूप कमी लेयरमध्ये मी हा केक बनवत आहे, कमी क्रीममध्ये। तर अशा प्रकारे हा क्रम्बल कोटिंग फायनल टच असा झाला आहे। लॅव्हेंडर कलर करायचा आहे। बघा माझ्याकडे लॅव्हेंडर कलर अवेलेबल नव्हता, तर मी पर्पल कलर लावून बघितला, पण पाहिजे तसा फोटोत कस्टमरनी फोटो दिला आहे तसा शेड नाही आला। त्यामुळे मी त्याच पर्पल कलरमध्ये 2 ड्रॉप पिंक कलर मिक्स केला आणि मला हवा तसा हा कलर या केकला आलेला आहे। सुंदर असा लॅव्हेंडर कलर या केकला मी देऊन दिला आहे। आता मी दुसरा अर्धा किलोचा जो केक आहे बटरस्कॉच केक, त्याला मी फायनल टच करून घेत आहे। कमीत कमी क्रीममध्ये हा सुद्धा फिनिशिंग करून घेत आहे आणि कस्टमरच्या फोटोमध्ये दिल्याप्रमाणे खालचा लॅव्हेंडर कलर आणि वरती बेबी पिंक कलर आहे, त्यामुळे मी हा बेबी पिंक कलर याला शेड देऊन पूर्ण फिनिशिंग अशी करून घेत आहे। बघा किती सुंदर असा लाईट बेबी पिंक कलरचा हा केक आपला तयार झालेला आहे। आता उरलेल्या क्रीममध्ये मी ग्रीन कलरचे काही ड्रॉप्स टाकून मी पूर्णपणे ग्रीन कलर तयार करत आहे। थोडं क्रीम मी घेत आहे उष्णता असल्यामुळे। आणि आता याला मी पायपिंग बॅगमध्ये भरून ही पायपिंग बॅग फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे। 2 प्रकारचे मी नोझल वापरलेले आहे, एक ग्रास नोझल आणि एक लीफ नोझल। आता हे जे आपण काढलेला केकचा पोर्शन आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच न्यूट्रल जेल टाकून हा पायनॅपल फ्लेवरचा बेसमधून काढलेला पोर्शन आहे, त्याला मी हाताला तेल लावलं आणि हा सर्व एकजीव करून घेत आहे। जशी आपण कणिक चोळतो ना त्याप्रमाणे 2 हातात घेऊन त्याला आपल्याला चोळायचं आहे। असं व्यवस्थितपणे हा आपला गोळा तयार होऊन जातो। जसं की आपल्याला जसं फोल्ड करायचं असेल, जो आकार द्यायचा असेल त्याचा हा एकदम घरगुती होममेड फॉन्डंट असा तयार होतो। बघा किती मस्त असा तयार झाला आहे। त्याचप्रमाणे व्हाईट कलर याच्यात सुद्धा मी हा बटरस्कॉच बेसमधून काढलेला आहे, त्यात मी 2-3 ड्रॉप व्हाईट कलर टाकला आहे, कारण की मला कार्टून कॅरेक्टर बनवताना याचा
वापर करायचा आहे। तर त्याचप्रमाणे हाताला तेल लावून मी याला पुन्हा एकजीव करून घेतला आहे। अशा प्रकारे आपले दोन्ही फॉन्डंट तयार झालेले आहे। मला ज्या ज्या रंगाची आवश्यकता आहे ते रंग यात टाकून मी वेगवेगळ्या रंगाचे फॉन्डंट तयार करून घेणार आहे आणि त्याचप्रमाणे कॅरेक्टर करून घेणार। ही सर्व तयारी झाली। आता आपण 2 टियर केक बनवायला सुरुवात करूया। हा छोटा केक जो आहे मी पॅलेट नाईफच्या साहाय्याने मोठ्या केकवरती शिफ्ट करून टाकला आहे। बघा, अशा प्रकारे आपले 2 टियर केक तयार झाला आहे। आता आपण याला डेकोरेशन करून त्या अगोदर आपण हा जो उरलेला बेस आहे एका कपड्याने व्यवस्थित असा स्वच्छ करून घेऊ। बघा, हे माझे लेटर्स आहे, चॉकलेटचे लेटर्स मी तयार करून घेतलेले आहे। प्रियांशी असं बर्थडे गर्लचं नाव आहे, त्यामुळे स्पेलिंग हे जे लेटर्स आहे मी इथे ठेवून घेत आहे। पूर्ण केक त्यांनी कस्टमरने दिलेल्या फोटोप्रमाणे कस्टमाइज केक आहे। असं प्रियांशी मी करून घेत आहे। प्रियांशीतला एच मी विसरली होती, त्यामुळे मी पुन्हा एच भरला। तोपर्यंत मी हे ग्रास नोझलनी पूर्ण इथे ग्रीनरी करून घेत आहे। जिथे जिथे फोटोमध्ये थोडासा मी बदल केलेला आहे तिथे ग्रास नव्हतं, मी ग्रास टाकत आहे, कारण की कस्टमरनी मला म्हटलं होतं की तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा थोडंसं होऊ द्या, सेम टू सेम असं नाही केलं तरी हरकत नाही। एक सुंदरशी डॉल, मला डॉल मिळालीच नाही दुकानात, तर मी काय केलं, किचन घेतली आणि त्यालाच डॉल बनवून याला तयार केलं। बघा किती सुंदर छोटे छोटे कॅरेक्टर्स हे माझ्या मुलीच्या मदतीने मी हे तयार करून घेतलेले आहे। हा क्राऊन आहे। इथे मी प्रियांशीच्या वरती हा मी फ्रीजमध्ये ठेवला असता हा केक डॅमेज झाला, तर त्यावरतीच मी हा डॅमेज पोर्शन लपवायला असा हा क्राऊन लावून घेतलेला आहे। जे आपण होममेड फॉन्डंट तयार केलं होतं ना, ह्या पायनॅपल फ्लेवरपासनं, बघा त्यापासनं मी असा सुंदर टेडी बनवलेला आहे। मी टेडी बनवला आणि माझ्या मुलीने त्याला 3D लुक दिला। आम्ही दोघी बनवत असताना केव्हा कॅमेरा ऑफ झाला कळलंच नाही। बघा किती सुंदर अशी किटी बनवलेली आहे, टॉर्टाईज बनवला आहे, स्माइली बनवलेले आहे। केव्हा कॅमेरा ऑफ झाला माहीत नाही, त्यामुळे हे शूटिंग राहून गेलं। हरकत नाही, एखाद्या वेळी मी स्पेशली होममेड फॉन्डंटपासनं वेगवेगळे साहित्य कसे तयार करणार हा एक व्हिडिओ बनवणार। अशा आवडीप्रमाणे आपण मी सगळं इन्सर्ट केलं आहे। तुम्ही एक लक्षात द्या की प्रत्येक गोष्ट इन्सर्ट करताना मला टूथपिकची आवश्यकता आहे। जेव्हा कस्टमरला तुम्ही केक देता तर केकमध्ये तुम्ही कुठे कुठे टूथपिक इन्सर्ट केली आहे हे नक्कीच आवर्जून सांगा, जेणेकरून काय होते, मुलं खाताना ते थोडेसे अलर्ट राहील। मग मी आवश्यकतेप्रमाणे हे सनफ्लॉवर तयार केलेले आहे। बघा, असे सनफ्लॉवर मी प्रत्येक जागी आवश्यक आहे तिथे प्लेस करून घेत आहे। क्रीममध्ये मी येलो जेल कलर टाकला 2 ड्रॉप आणि पिवळा कलर तयार करून असे सनफ्लॉवर तयार करून मी लावून घेतले आहे। सोबतच मी रेड कलरचे सुद्धा फ्लॉवर तयार केले आणि घेतले आहे लावून। बघा, 90 रुपयात मला हे आर्टिफिशियल बटरफ्लाय मिळाले आहे, मी ते लावून घेत आहे। आमचं गाव छोटंसं असल्यामुळे प्रत्येक वेळ एडिबल अशी अवेलेबल नसते। हरकत नाही, हे सुद्धा तुम्ही कस्टमरला सांगू शकता की बटरफ्लाय हे खायचे नाही आहे। त्यामुळे 90 रुपयाचे 9 बटरफ्लाय असे मला विकत मिळाले। मी ते बटरफ्लाय लावून घेत आहे आणि सोबतच मी पर्ल कलरचे हे स्प्रिंकल लावून घेत आहे मोठे मोठे, आणि त्याच्यावरती मी थोडासा ग्लिटर स्प्रे केला आहे। अशा प्रकारे आपला सुंदर 2 टियर 2 kg आणि विशेष म्हणजे 2 फ्लेवर असा हा कस्टमाइज केक तयार झालेला आहे। मला हे केक कसा वाटला आणि फॉन्डंट केकची आयडिया कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून कळवा। तुम्ही करत असाल किंवा तुमचे नातेवाईक केकचा बिझनेस करत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना मदतच होईल। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।